सर सर थोड़ा आ गया सर 1 मिनिट विकास असं जे काही संकल्पना त्या ज्या शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत तर त्या योजनाचा एक विकसित भारत संकल्प हा संकल्प घेऊन त्या संकल्पनेमध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत याची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा लाभ हा शेवटचा घटक लाभार्थी असला पाहिजे। कारण विविध योजना वेगवेगळ्या नावाने येतात, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये त्याची आस्थापना असते, अर्ज त्या ठिकाणी उपलब्ध असतात, पण माझ्या सर्वसामान्य नागरिकांना माता भगिनींना हे माहित असते की त्याचा अर्ज कुठं मिळतो, कुणाला भेटायचं, कुणाकडे जायचा आणि त्याचा लाभार्थी कसं व्हायचं। आणि याच्यासाठी म्हणून हा विकास रथ की जेणेकरून ह्याच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत भारत सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी 140 कोटी जनतेसाठी भारतभर कुठल्या योजना राबवलेल्या आहेत आणि आपण त्या भारत देशाचे नागरिक म्हणून कुठल्या योजनेचे लाभार्थी होऊ शकतो त्याची माहिती, इत्थंभूत माहिती ह्या विकास रथाच्या मार्फत आपल्याला मिळेल। आणि त्या ठिकाणी ज्याला लाभार्थी व्हायचा, ज्याला त्याचा सभासद व्हायचा, ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे त्या विविध ह्याच्या नमुन्यातले फॉर्म सुद्धा त्याच्याबरोबर असतील, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, ते फॉर्मॅट घ्यावा, त्याचा फॉर्म घ्यावा, तो भरून द्यावा आणि या ठिकाणी फॉर्म भरत असताना त्या समोरच्या लाभार्थ्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल। हाच या रथयात्रेचा उद्देश आहे। आज आपण या ठिकाणी सर्वजण आलात, त्या विकास रथाचं सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या हस्ते उद्घाटन आपण केलं आणि मी परत आजच्या या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्याला नम्र आवाहन करतो की केंद्र शासनाच्या तसंच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांनी ते आपण चालूच केले की शासन आपल्या दारी तोही उपक्रम आहे। जवळपास 3 ते 4 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे शासन आपल्या दारी। त्याच धर्तीवरती केंद्र शासनाचे जे उपक्रम आहेत त्याच्या लाभार्थी, कारण आपल्याला योजनाच माहीत नसतात, म्हणून लाभार्थी होण्यासाठी हा केंद्र शासनाने एक स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा एवढंच नम्र आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो।